प्रकारच्या नवोदितांना सहकार्याचा हात पुढे करणारा अत्यंत होतकरू अशा प्रकारचा तरुण मित्र आमचा अनिल पवळ, त्याचबरोबर या संबंध कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आणि सन्मान मूर्ती म्हणून लेखक भाला टुले, त्यांचे आईवडील, सरपंच आणि पाटील, तर आपण सर्व मित्र आणि गावकरी बंधूंनो, हे पुस्तक सर्व अर्थाने सुंदर झालेलं आहे. प्रोडक्शन ज्याला निर्मिती म्हणतो आपण, निर्मिती प्रक्रियेमध्ये कागदामध्ये कंजूसपणा प्रकाशकाने केलेला नाही. अत्यंत उत्तम दर्जाचा कागद वापरला, मुखपृष्ठही अत्यंत सुंदर बनवलेलं आहे आणि या लेखकाला न्याय दिला. या पुस्तकाची अर्पण पत्रिका जरूर वाचण्यासारखी आहे. माझ्याकडे हे पुस्तक नव्हतं, अगोदर कच्चं पुस्तक आलं होतं, तेव्हा अर्पण पत्रिका त्याच्यात नव्हती. पण आता मला प्रकाशकानेच मला लक्षात आणून दिलं, प्रेम आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मूल्याचा आदर करून प्रत्यक्ष जगण्यात ही मूल्ये रुजू पाहणाऱ्या प्रत्येकास माझी पहिली कादंबरी अर्पण. ही अत्यंत दोन महत्त्वाची मूल्ये, दोन महत्त्वाचे तत्वज्ञान, प्रेमाचं तत्वज्ञान आणि व्यक्ती स्वातंत्र्य या लोकशाहीच्या संस्कृतीमध्ये या विधानाला निर्णायक स्थान आहे. याला ही अर्पण पत्रिका, आई वडील आहेत, आजोबा आजी होते, वेगवेगळे पत्नी होती, पण सगळ्यापेक्षा वेगळी अशी अर्पण पत्रिका आमच्या भाला टोळेंनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. डॉक्टर रोंगटेंनी खरं तर पुस्तकाच्या बाबतीमध्ये खूप अंतरंगाला स्पर्श केलेला आहे. त्यांनी पुस्तक वाचायला मिळालं त्यांना, म्हणून कदाचित झालं. आमच्या सांगणेला जर पुस्तक अगोदर वाचायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी पुस्तकाला समर्थ न्याय दिला असता, कारण कृषी संस्कृतीचा अभ्यास त्यांचा चांगला आहे. आणि म्हणून विशेषतः थोरातांनी हे पुस्तक 3 दिवस अगोदर तुम्ही दिलं, पण त्यांनी काहीच वाचलं नाही. कादंबरी एखाद्या लेखकानं दुसऱ्या लेखकावर खरं म्हणजे चांगलं किंवा वाईट बोललं पाहिजे. कादंबरीचे बद्दल मतभेद असतील, चांगली असेल तर चांगली म्हणा, वाईट असेल तर वाईट म्हणा, मध्यम असेल तर मध्यम म्हणा, पण कुठेतरी याच्यावर कुठेतरी मधल्या भागावरती कथानकावरती बोलणं अपेक्षित होतं. ते का त्यांना लवकर जायचं होतं, त्यामुळे कदाचित वेळ नसेल त्यांना, पण त्यांच्या सद्भावना निश्चित आमच्या लेखकाबद्दल आहेत, या कादंबरीबद्दल निश्चित आहेत. मला एक बरं वाटलं की आमचा मित्र, तरुण मित्र अत्यंत उत्साही आहे आणि हसतमुख, सगळ्यांना प्रिय अशा प्रकारचा. प्राध्यापक वर्गामध्ये सगळ्यात प्रिय अशा प्रकारचं जर कोणी असेल तर डॉक्टर सांगळे आहे. आणि ते मराठी अभ्यास मंडळाचं नेतृत्व करत आहेत. पुणे विद्यापीठाच्या विद्वानांच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर सांगळे विद्वानांचं नेतृत्व करत आहेत आणि अभ्यास मंडळाच्या बाबतीमध्ये त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे अभ्यासक्रम लावलेले आहेत. अभ्यासक्रमामध्ये ह्या पुस्तकाचा समावेश होईल असं ते म्हटले, न वाचता त्यांनी म्हटलेलं आहे. आता वाचून तर नक्की खात्री देतो. सांगळे हे सुदैवानं महाराष्ट्रातल्या कुण्याही पुढाऱ्यांचे नातेवाईक नाही, कोणत्याही पुढाऱ्याची परंपरा ते जपत नाही आणि म्हणून ते खरं बोलले असं मी समजतो. ते अत्यंत त्यांचं आश्वासन खरं आहे. ग्रामीण भागातली प्रतिभा गोंजारावी, कुरवाळावी, पोटात घालावी आणि विद्यापीठात खरंच अशा प्रकारचं पुस्तक जर लावलं तर मी सांगळे यांचे आभार मानणार आहे. ऋषी तुल्य 4-5 वेळा शब्द माझ्यासाठी आहे, तर ही ऋषीची आज्ञा आहे. मित्रो, रोंगटे हे अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना, ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न जाणून, वेदना जाणून त्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका असते. कारण ते गरिबीचं आयुष्य जगले, अत्यंत प्रतिकूलतेमध्ये जगत असताना तो अनुभव त्यांना पुढे कामास येतो आणि तीच सहानुभूती, तीच संवेदना त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांनी अनिल पवळला जसं मदत केली, त्याच भूमिकेतून या कार्यक्रमाचं संयोजन करत असताना त्यांचा मदतीचा हात याला टुलेसाठी सुद्धा पुढे आला आणि हा कार्यक्रम सगळ्यांच्या मदतीने. मला विशेष हे वाटतं की आतापर्यंतच्या असंख्य कार्यक्रमांना मी इथं आलोय, विद्यापीठात गेलोय, पण सांगळे हे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना कुठेच मला स्टेजवर भेटले नाही. इथं भेट आमची घडवून दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि अत्यंत अभ्यास मंडळाच्या अध्यक्षाला जशी पात्रता पाहिजे, जशी सहानुभूती पाहिजे, पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल, ग्रामीण भागाबद्दल, ती ग्रामीण जीवनाचा अभ्यासाने डाळ त्यांची जोडलेली असल्यामुळं
त्यांनी सुंदर अशा प्रकारची ही नाळ त्या ठिकाणी व्यक्त केली आणि या नाळेला जागून आता ते पुन्हा एकदा शेवटचं मी सांगतो की नक्की अभ्यास मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक लागलेलं आहे, कारण त्यांचा शब्द कोणीही मोडत नाही अशी माझी स्नेहा आणि विक्रमची ही कहाणी. प्रेम शहरातले लोक करतात, खेड्यातले लोक करतात. शहरामध्ये जरा विशिष्ट टेक्निकल अशी पद्धत असते त्यांची, फार सुपिरियर अशा प्रकारची त्यांची पद्धत असते. खेड्यामध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये ग्रामीण शैलीमध्ये ते प्रेम केलं जातं, पण दोन्हीकडे मानवी भावनांचं सुंदर अशा प्रकारचं आविष्करण त्या ठिकाणी असतं. हा विक्रम जो आहे तो एक तरुण आहे आणि ती स्नेहा सुद्धा, दोघे कॉलेजमेट अशा प्रकारचे आहे. या दोघांच्या मध्ये ओळख पाळख अशी फार नाही, पण अशी एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळं त्यांचं एकमेकाविषयीचं आकर्षण निर्माण होतं कुठेतरी, आणि त्या आकर्षणातून तो BSc केमिस्ट्रीमध्ये तो शिकतो आहे, तीही शिकते आणि तिला शिक्षणाबद्दलची आत्मीयता आहे आणि शिक्षणाचा संदर्भातला तिचं तरुणाबद्दलचं तिचं एक स्वप्न असतं. आणि अशा प्रकारची ही अवस्था असताना त्यानं आकर्षणापोटी कुठेतरी या स्नेहाच्या आईवडिलांजवळ आपलं मनोगत व्यक्त केले, मागणी घातलेली, पण तो गरिबी असल्यामुळे त्याला नकार दिलाय. शेतीबाडीची, प्रतिष्ठेची, मोठेपणाची कल्पना ग्रामीण भागामध्ये वेगळी असते, श्रीमंताची कल्पना असल्यामुळं. तर ही ज्यावेळेस स्नेहाला लक्षात येतं, उशिरा लक्षात येतं की तिने आपल्याला मागणी घातली, पण तो बराच वेळ झाला आणि तो नाराज झाले. दरम्यानच्या काळात स्नेहाला इतर ठिकाणी दाखवलं जातं, आई वडील प्रयत्न करतात, भावकी प्रयत्न करते आणि मग 2-4 नकारानंतर एक होकार येतो चांगला आणि तो मुलगाच, महेश नावाचा मुलगा तिला पसंत करतो. सर्वार्थ तो काही शिकलेला नाही, दूध टाकणारा पोरगा आहे. त्याची श्रीमंतीची कल्पना, जगण्याची कल्पना त्याच्या ग्रामीण भागाशी जुळलेली आहे आणि ग्रामीण भागातली मुलगी असताना तिचं प्रेमाची, लग्नाची, सहजीवनाची कल्पना ही थोडीशी सुधारित अशा प्रकारची आहे, शिक्षणाशी संबंधित आहे. जे शिक्षणानं एक प्रगल्भ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि न शिकलं तर तेवढं होत नाही, ही निर्णायक खूण तिच्या मनामध्ये आहे आणि तिच्या मनाच्या विरुद्ध तिचे आईवडील तिचं लग्न ठरवू पाहत आहेत, सगळी भावकी पाहत आहेत. स्नेहाच्या बाजूने फक्त 2 कॅरेक्टर या कादंबरीत आहेत. एक तिची काकू आहे, तिला एक कारण आहे, तिची मला वाटतं मधुकर काकाची काकी, ती काकी तिच्या सोबत आहे, म्हणजे तिच्या मनाला सुसंगत अशा प्रकारची तिची भूमिका आहे. नातं तिचं काकूचं आहे, पण ती आपल्या पुतणीच्या मनामध्ये काय चालू आहे, तिच्या मनातल्या प्रेमाशी संवादी सुसंगत अशा प्रकारची भूमिका काकू घेते आहे. पण ती घेत असताना जाऊ काहीतरी म्हणेल, आपण बोलत तर आपला वाईट पण दिसेल, यापोटी ती भयापोटीच आपल्या मनातले विचार दाबून ठेवते. पण स्नेहाचं व्यक्ती स्वातंत्र्य, स्नेहाचं प्रेमाची आवड निवड काकूला जेवढी कळते तेवढी आईला कळत नाही. आणि काकूला कळण्याचं कारण, काकून मध्येच एक या कादंबरीमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की तिनं ह्या विषयावर बोलत असताना तिला आपली स्वतःची कहाणी सांगितली आहे. काका आणि काकूमध्ये विसंवाद आहे. तिच्यावर एका मुलाचं प्रेम होतं काकूच्या लग्नाच्या अगोदर, आणि त्या मुलाची आठवण तिला मनामध्ये अजूनही कायम आहे. काकाशी संसार करते आहे आणि तरी आपल्या अविवाहित अवस्थेमधल्या, कुमारी अवस्थेमधल्या त्या प्रियकराची, त्या मुलाची आठवण तिने बरोबर सांगितली. ती कथा सांगते मध्ये, हे मध्ये उपकथानक आहे. आता नातं तर काकूचं आहे, परक नातं आहे, लांबचं नातं आहे, पण पुतणीबद्दलचा एवढा जिव्हाळा का, तर हा जिव्हाळा तिच्या अनुभवसिद्ध आलेल्या अनुभवामुळे आहे. जे मानलेली आणि जन्मातली नाती, जी रक्ताची नाती असतात, जी जवळची नाती आपण मानतो, आई असूनही जी तिला कळत नाही ते काकूला कळतं. आणि काकूला का कळतं तर लॉजिक लेखकांनी बरोबर दिले ते. मला असं वाटलं की उपकथानक कशासाठी आलंय, पण ते लॉजिक बरोबर आहे. अशा कथानकामध्ये उपकथानक हे काकीचं मात्र बरोबर आलेलं आहे. आणि तिची सख्खी बहीण हेमा, हिलाही वाटते बहिणीबद्दलची आत्मीयता आहे, खरा जिव्हाळा आहे. बापाचं प्रेम आहे की नाही आहे, आईचं प्रेम आहे की नाही आहे, भावकीचं प्रेम आहे का, मधुकाकाचं का आहे, सगळ्याचं प्रेम आहे. पण त्या प्रेमाला डोळे नाहीत. डोळे आहेत, हेमा लहान असून तिच्या प्रेमाला डोळे आहेत, काकूच्याही प्रेमाला डोळे आहेत. जिच्या डोळ्याला संवेदना कळते, सत्य आकळता येतं,
अशा प्रकारची दोन व्यक्तिरेखा या कादंबरीमध्ये या स्नेहाची दुःख वेदना प्रेम तिचं सगळं काही जाणून घेऊ शकतात. आणि बाकीचे मात्र पूर्ण विरोधातले, म्हणजे ज्याला विलन म्हणता येत नाही, कारण त्यांचा हेतू चांगला असतो, त्यांची समज वेगळी असते. आई वडिलांची समज असं आहे, महेश हा मोठा श्रीमंत आहे, तो काय त्याच्या घरी जमीन आहे, ऊस आहे, अमुक आहे तमुक अशा प्रकारची कल्पना आहे. आणि म्हणून शिक्षणाला महत्व न देणारे आई वडील भावभावकी यांच्या नजरेमध्ये हे महेशचं स्थळ अत्यंत उत्तम आहे, तो पोटभर पोटभरूच आहे, तो मध्यस्थ आहे आणि तो जुळून आणतो. मुलगा बघितल्या पसंत म्हणतो, स्नेहाला पसंत पडण्यासारखी स्नेह आहे आणि या स्नेहाचं संबंध रूप गुण सगळे त्याला महेशला आवडतात आणि तो मुक्तपणे सांगतो मला तू पटलेली आहे. आता तुझा विचार काय? तर ती म्हणजे मी विचार करून सांगते. स्नेहा ही अशी प्रभावात जाणारी मुलगी नाही, ती सुशिक्षित आहे, ती संस्कारित आहे, शिक्षणाचे संस्कार तिच्यावर झालेले आहेत आणि म्हणून ती म्हणते की लगेच उत्तर देत नाही, ती विचार करून सांगते असं ते म्हणते. त्या क्षणामध्ये तिच्या मनामध्ये हा दुसरा विक्रम आहे का? नव्हता. तिच्या मनामध्ये कुठलाही दुसरा प्रियकर मित्र नाही. अशा परिस्थितीमध्ये महेशचं वागणं बोलणं बॅकग्राऊंड आणि त्याचे संबंध जीवनाची कल्पना त्याच्या जीवनाचा स्तर आणि जीवनविषयक जाणीव हे सगळं काहीही जुळण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून स्नेहा नकाराच्या भूमिकेमध्ये आहे, पण ती स्पष्ट नकार तोंडानं देत नाही. आणि मग आई वडील इकडून तिकडून बोलतात विचारतात, तिच्यावरती सगळं गोंधळ होतो घरामध्ये बराचसा आणि मग तिचं लग्न ठरवतात. फक्त बैठक शिल्लक राहते, बाकी सगळे लग्न ठरलेले असं गृहीत धरून चाललं जातं. पण नवऱ्या मुलीच्या मनातल्या भावना काय आहेत हे कोणीही जाणून घ्यायला तयार नाही. नाती आपसातली जे संबंध असतात, आपण जन्म दिलेल्या मुलाच्या मनातली मुलीच्या मनातल्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याची कल्पना निश्चितपणे आई वडिलांच्या ठिकाणी अंतःकरण असतं, पण बुद्धी नसते विचार करणारी. त्यांच्या बुद्धीला रूढी परंपरांनी आणि प्रतिष्ठेच्या कल्पनांनी बाधा केलेली असते. ही बाधित बुद्धी आहे आणि अंतःकरणाला ती संबंध बाधा नडते. आणि म्हणून एकीकडे मुलीचा विचार चालतो आणि दुसरीकडे आई वडिलांचा विचार आहे. मुलीच्या जीवनाच्या निर्णयाच्या बाबतीत महत्वाचा निर्णय. पूर्वीचा काळ तसा होता ते ठीक आहे, मुलीला न पाहताही लग्न करायची, मुलं झाली तरी मुलीचं तोंड पाहत नव्हते, मुलं व्हायची, त्यांचं प्रेम बिम काही नाही असंच व्हायची. आता हे पूर्वीचा काळ झाला. पण आधुनिकतेची संबंध परंपरा आमच्या लेखकांनी ही टिपलेली आहे, पचवलेली आहे. आणि म्हणून एका मुलीच्या मनातला कोंडमारा त्यांनी संबंध या कादंबरीचा विषय केलेला आहे. हा ज्वलंत विषय आहे, हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा फक्त शहरातला नाही तर खेड्यातला पण आहे. दोन्ही संस्कृतीला, खेडे संस्कृती आणि शहरी संस्कृतीला एकाच वेळेला जोडणारा कॉमन अशा प्रकारचा जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत प्रश्न मुलीच्या लग्नाचा, मुलीच्या प्रेमाचा हा त्यांनी घेतलेला आहे आणि तो ऐरणीवरती आणलाय. या निमित्तानं मग ते संबंध भावकी किती खराब आहे, किती अघोरी आहेत, क्रूर किती असू शकतात, आई बाप किती क्रूर असू शकतात, होऊ शकतात. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पनेमुळं अशा चुकीच्या कल्पना वापरून भावकी कशा प्रकारची करते त्याची संसार उदाहरणं ही संबंध देतात. इकडे प्रेम ही फुलत राहतं. विक्रम आणि स्नेहाच्या प्रेमाला सुरुवात होते कॉलेजच्या मध्ये जीवनामध्ये आणि ती सुरुवात हळूहळू वाढत राहते. तिचं लग्न ठरलं आहे ही ती सांगते, तो समजून घेतो, तरीही तिच्यावर प्रेम करतो, तो नाराजही होतो आणि पुन्हा प्रेमही करत राहतो. ती मिळणार नाही अशा कल्पनेनं प्रेम करतो. दोघांचा संवाद चालतो आणि संवादासाठी मोबाईलचा अत्यंत वापर झालेला आहे. ही प्रेम कहाणी यशस्वी होण्याचं मुख्य कारण मोबाईल आहे. मोबाईलला तुम्ही किती वाईट म्हणा, पण या ठिकाणी प्रेमामध्ये मात्र आमच्या सांगलीने सगळं बालपणात मी शिरलो म्हणाले, ते तरुणपणात शिरलो नाही, सोयीस्कर आहे त्यांचं न शिरणं, पण बालपणात मात्र शिरले. पण त्या संबंध कृषी संस्कृतीतला आढावा घेत असताना हे संबंध कॅरेक्टरचं म्हणणं फार महत्वाचं आहे. मित्र हो, या ठिकाणी मूल होत नाही एका स्त्रीला, गरसोळी भावकी काहीतरी आहे, तिथे मूल होत नाही म्हणून त्या नवऱ्यानं प्रियंकाला डोंगरात येऊन मारलेलं आहे. तिच्या भावकीतली कहाणी आहे, ही सत्य घटना आहे. दुसरी गोष्ट, अजित आणि अनिताची एक प्रेम कहाणी दुसरी उपकथानक आहे. त्यामध्ये अंकुश आत्महत्या करतो, कुणाचा खून होतो, आत्महत्या होते इथे,
कुणाचा प्रेमभंग होतो आहे, अशा प्रकारचे नवरा नामर्द आहे आणि त्यामुळे मग घटस्फोट होतात त्याच्यामध्ये. आणि मग नर्सशी लग्न करतो आजी. आजी तर पुन्हा खेळत होतो, एका मुली स्त्रीला असा वापरतो. नंतर मग ते प्रकरण संपल्यानंतर नर्सशी लग्न होतं. अशा प्रकारची उपकथानकं या मुख्य कथानकामध्ये आलेली आहेत. ही उपकथानकं सगळीच बाधक आहेत असं मला वाटतं. काही उपकथानकं जी काकूचं उपकथानक आहे ते कथेला जोडून जातं, ते लॉजिक सांगता येतं. पण ही उपकथानकं केवळ स्त्रीचं आयुष्य कसं वाईट आहे, ग्रामीण भागातल्या स्त्रीचा कोंडमारा कसा केला जातो, कसा खून केला जातो, विवाहित स्त्रीची दुःख कशी असतात, आत्महत्या कशी करावी लागते, नामर्द कसा एखादा नवरा भेटू शकतो आणि तरी मग फरफट कशी होते, हे सांगण्यासाठी म्हणून लेखकांनी हे जी उपकथानकं मध्ये मध्ये घेतलेली आहेत. त्यामुळं कथा वाढत राहते आणि चौपट होत राहते. त्यामुळे कथेवरचा मुख्य कथानकावरचा फोकस कमी होतो. हे लेखकाला जाणवलं नाही त्या ठिकाणी, पण हा कमी होतो. आणि मग या मुख्य कथानकाला पुन्हा तरी उठाव देण्यासाठी हे संबंध अशा प्रकारची घटना घडत असताना या पार्श्वभूमीवरती ती विचार करते आपलंही असं होऊ शकेल, त्या विक्रमला मारून टाकू शकतील अशी कल्पना दोघे विक्रम आणि स्नेहा चर्चा करत असतात. आणि म्हणून हे करत असताना चर्चा करताना त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. ही संबंध मन जपलं पाहिजे अशा प्रकारचं, मुलीचं मन जपलं पाहिजे हा बापाचा विचार महत्वाचा आहे. त्या मनात चांगलं स्थळ अशा प्रकारचं आहे, पण तो पेच आहे. चांगल्या स्थळाला मुलगी नकार देते. वडिलांच्या दृष्टीने जे चांगलं स्थळ आहे महेश, त्याला नकार देणारी मुलगी आणि अशा प्रकारचा विरोध, अंतर्गत विरोध, कुटुंबातला विरोध, मनातला संघर्ष, हा संघर्ष दाखवलेला आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नाट्यपूर्ण प्रसंगातून हे सौंदर्य दाखवलेलं आहे आणि संघर्ष दाखवलेला आहे. माझं लग्न ठरलं आहे, माझी पसंती झालेली आहे, लग्नाची वेळ आता बैठक बाकी आहे, हे स्नेहा विक्रमला सांगते. आणि म्हणून विक्रमनं तिचं अभिनंदन केलं लग्न ठरल्याबद्दल. पण दुसरी गोष्ट मनामध्ये नाराज आहे. एकाच प्रियकराच्या मनामध्ये अभिनंदन करण्याची पाळी येते, त्या क्षणाला मनामध्ये एक द्वंद्व निर्माण होतं, एक नाराजीची पण भावना आहे. दोन विरोधी भावनांचं आविष्करण एकाच व्यक्तीच्या मध्ये निर्माण करणं हे लेखकाचं कौशल्य आहे. आणि ते कौशल्य या ठिकाणी तुले यांनी वापरलेलं आहे. स्नेहाने नाराजीच्या 2 इमोजी पाठवल्या. विक्रम देखील एक नाराजाची आणि डोळ्यात अश्रू गाळणारी इमोजी पाठवली. ही इमोजी काय मला मोबाईलचं काहीच कळत नाही, SMS करता येत नाही. पण ह्यात मला कळालं की गुलाबाची फुलं पाठवणं, फ्लाइंग किस देणं, हे सगळे प्रकार मोबाईलच्या मोबाईल माझ्यासाठीच का वाचला आणि तुलेचा हा मी ह्या लोकांना रितसर लग्नाचं मागणी घालून बघितलं. विक्रमची कोंडी आहे. विक्रमनं आपल्याला आवडलेली स्नेहाच्या आई वडिलांना तो मागणी घालतो त्या मुलीची. पण स्नेहाचे आई वडील त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेमध्ये विक्रम बसत नाही. म्हणून अशा प्रकारची ही गरिबीची कल्पना तिथे आडवी येते आणि विक्रमला नकार मिळतो. मला ठुलेची संबंध कहाणी थोडक्यात कळाली. जमीन नसलेला अशा प्रकारचं शेतमजुराच्या कुटुंबात जन्माला आलेला माणूस, काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या वडिलांचं दर्शन आताच घेतलं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकी पेशा सांभाळताना 1.5 एकर आयुष्याच्या कुठेतरी आत्ता त्यांनी घेतलेली आहे. आणि या 1.5 एकरच्या मध्ये ते एटन नावाचा प्रकार त्यांनी केलाय. ते कृषी संस्कृतीतली त्यांनी जी संबंध कल्पना मांडली आहे, एटन म्हणजे काय अर्थ दिले असले तरी खेड्यातल्या माणसाला सुद्धा आता एटन कळायची गोष्ट संपलेली आहे. कारण संस्कृती संपत चालली आहे. शेतकऱ्याची मुलं शेती करत नाहीत आणि म्हणून जमिनीच्या वाट्याला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये शहरामध्ये ही कादंबरी वाचली जाणार आहे, खेड्यातही वाचली जाणार आहे. हे स्वातंत्र्य जरी लेखकाला असलं तरी एटन शब्दाचा अर्थ सांगावा लागणं हेच मुळं कादंबरीच्या दृष्टीनं, वाचनाच्या दृष्टीनं, प्रसार करण्याच्या दृष्टीनं, लोकप्रिय ठरण्याच्या दृष्टीनं एक पहिली बाधा आहे. आणि म्हणून नाव कितीही आपल्याला आवडलं, तुमच्या डोक्यात जी एटनची कल्पना आहे ते 2 अमुक असतात, ते म्हणजे प्रियकर प्रियशी आहेत, पाठीमागे एक दोर आहे म्हणजे ते समाज व्यवस्था आहे, हे तुमच्या डोक्यात आहे. वाचणाऱ्याच्या डोक्याला, प्रत्येक वाचणाऱ्या डोक्याला कसं समजावून सांगाल तुम्ही तिथे. आणि म्हणून सोपं नाव ठेवावं, कॅची नाव असावं, आकर्षित होणारं असावं. कुठले अत्यंत सुंदर नावं देऊ शकता ग्रामीण भागातले, पण सरसगट अशा प्रकारचं माहीत असणारं नाव दिलेलं अधिक चांगलं.
तुम्ही सांगितल्यानंतर मग एटनचा अर्थ लक्षात येतो. पण मग एटन जरी असलं, ते समाज व्यवस्था जरी असली तरी तिनं ते भंग केलं, क्रांती केली आहे त्या मुलीनं आणि दोघांचं लग्न झालं. मग एटन कुठे आहे? एटन संपलेलं आहे, एटनचं बंधन संपलं, बंधमुक्त अशा प्रकारची ती अवस्था आहे. म्हणून कुठल्या क्षणाला, कुठल्या कादंबरीच्या भागाला एटन हे लावायचा हा प्रश्न पडतो समीक्षकाच्या, अभ्यासकाच्या दृष्टीने सुद्धा. मी तुझ्या, त्या दोघांचा संवाद आहे मोबाईल मधला. मी तुझ्या फोनची चातकाप्रमाणे वाट पाहतो आहे, तू का चाट करत नाहीस? विक्रमने एक रडवी इमोजी टाकली, तो काहीच बोलेना. हे सगळं टाईप करणारा तरुण तरुणीच्या, आजच्या आधुनिक काळातल्या तरुण तरुणीच्या प्रेमाचं चित्रण इतकं सुंदर आणि हुबेहूब केलंय की मला शंका आली की हा फुले त्याच्या आयुष्यामध्ये नक्की मात्र झाली असेल. मी भांडे लावून देत नाही वैरी, आपण घरी जाऊन भांडू नका. पण तुम्हाला 100% हुबेहूब प्रेमाची भाषा येते कशी? तुम्ही तर प्रेयशी नाही येत, तुमच्या अगोदर झालंय का प्रकार? ती विक्रमला सांगते, प्रियकराला, स्नेहा सांगते, विक्रम तुला कल्पना नाही, हे लोक प्रतिष्ठेसाठी काही करू शकतात. खरंच कोडफुटकी प्रतिष्ठा, प्रतिष्ठा जे म्हणतो ना आपण, ती कोडफुटकी प्रतिष्ठा आहे. ती माणसापेक्षा मोठी असू शकत नाही, माणसाच्या संवेदनेपेक्षा, भावनेपेक्षा मोठी असू शकत नाही. आमच्या भावकीत असंच प्रेमविवाह केलेल्या आपल्या पोटच्या मुलीला यांनी मारून टाकलं होतं. तो खुनी बाप आता जामिनावर सुटला आहे, पण ती केस अजून चालू आहे. हे वास्तव संदर्भ समाजातले, जीवनातले, हे कुटुंब या कथेला निश्चित लागू होते. आणि या कादंबरीतलं कथानक अत्यंत या संदर्भामुळं जिवंत झालेलं आहे, अत्यंत अस्सल वाटतं. त्याचबरोबर ही लोकही चर्चा करतात. तिचं काही नाही झालं, पण आपला विक्रम आणि ती मुलगी दोघं एका विचाराने पळून गेलीत महाबळेश्वरला. ते आई वडील आणि त्यांचे आई वडील, नातेवाईक सगळे, भावकी, याच्या सगळ्यांना सोडून ते निघून जातात पळून. विक्रम आणि स्नेहाचा निर्णय बरोबर आहे, ती आपल्याला अनुरूप असा ती मुलगा निवडते आहे, आणि त्याच्याही मनातली भावना तीच असते. आणि हे संबंध लोक मात्र चर्चा करतात. कोणी गाव उभं चांगले केले, गावातली भावकी उभी केली, ती 2-3 गावाचा जो संबंध आहे तो अत्यंत इतका हुबेहूब गावचा चेहरा उभा राहतो. ती माणसांची संबंध बेरकीपणा उभा राहतो. तिथला सरपंच काजळे, आमदार राजे माने का काहीतरी आहे, या सगळ्यांची तिथं, आणि पोलीस स्टेशनला ते जाऊन भेटतात, आमची मुलगी पळून गेली म्हणून तिथं तक्रार करतात, आणि आमदाराचा वशिला तिथे घेऊन जातात. या सगळ्या संदर्भामध्ये एक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनं हे कॅरेक्टर अत्यंत महत्त्वाचे. कलात्मकता कादंबरीची जर निर्माण व्हायची असेल तर व्यक्तिरेखा जिवंत पाहिजे, भाषा अत्यंत उत्तम पाहिजे, आणि व्यक्तिरेखाच्या जिवंतपणाबरोबर कथानकाचा घाट अत्यंत आकृतिबंध सुंदर पाहिजे. ते सगळ्यामध्ये तुमचे लेखक, तुमच्या गावाचे लेखक अत्यंत अव्वल उतरलेलं आहे, हे मात्र खरं. आणि हे जणू काही अनुभवसिद्धच अशा प्रकारचं आहे, म्हणून ती प्रेम कविता निवडलेली. मित्र हो, या संदर्भात विचार करताना आयुष्याचं तत्वज्ञान या माणसानं फार सुंदर पद्धतीने मांडलंय. भाषा सुंदर आणि विचार सुंदर असे का आहेत त्याची उदाहरण आपल्याला मी देतो. आयुष्यात त्याच्यासाठी वेळ द्या जे तुमच्यासाठी स्वतःची वेळ पाहत नाहीत. हे इतकं सुंदर वाक्य आहे. भाषाही सुंदर आहे आणि विचारही सुंदर आहे. असा विचाराचा हा माणूस खेड्यात राहतो आहे, म्हणून तो त्याची महत्ता, त्याची थोरवी, त्याच्या प्रतिभेची जात कुळी कमी ठरत नाही. दुसरी गोष्ट, अजून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, आयुष्यात अशाच व्यक्तींना महत्त्व द्या जे तुमच्या पाठीमागे देखील तुमच्याशी प्रामाणिक राहतील. समोर प्रामाणिक राहणारे बरेच असतात, पुढाऱ्यांच्या समोर चमचेगिरी करणारी माणसं हे सगळे खोटे असतात, कारण समोर बोलतात ते, पाठीमागे नाही. पाठीमागे जे असतात, प्रामाणिक असतात, ते खरे असतात. स्नेहाने त्या दोन्ही इमेजेस पाहिल्या, खाली लाईकची प्रतिक्रिया दिली, पुन्हा ती चॅटिंग करू लागली. अशा प्रकारचे सुंदर विचार एखाद्या माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हावेत, ते लेखणीतून जन्माला यावेत, आणि मग मध्ये त्यांनी गाणी दिलीत. मला एक महत्त्वाचं वाटतं, ग्रामीण भागाचा ठेवा लोकगीतामध्ये आहे. अशा जात्यार ईश्वरा तुला सुपारीचा डाव, सुपारीचा डाव ग तुला सुपारीचा डाव. आणि बरेच अशा गीतं, ही लोकगीतं त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत. ही लोकगीतं त्यांची नसती,
पण लोकसंग्रहात मौखिक परंपरेतून चालत आलेली ही लोकगीतांचा वापर योग्य पद्धतीनं आपल्या कथानकात त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या भाषेचं उत्तम उदाहरण म्हणजे आपणास आपल्या आवडत्या व्यक्तीस गुलाब देण्याचा योग लवकर येवो असा गमतीदार अभिप्राय दिला होता. त्याखाली दुसरी एक इमेज विक्रमने एका महिन्यापूर्वी अपलोड केली होती. त्या पिवळ्या रंगाच्या इमेजवर एक सुविचार होता. आता सुविचार दिलाय त्यांनी, ज्या व्यक्तीला पाहिल्यावर आपल्याला भरभरून जगावंसं वाटतं, पाहिल्यावर आपल्याला भरभरून जगावंसं वाटतं, तीच व्यक्ती आपली असते. जगण्यासाठी जी प्रेरणा देते, आपलेपणा निर्माण करते, ती व्यक्ती आपली असते. आता हा संवाद दोघांचा जरी स्नेहाने विक्रमचा असला तरी मुळात लेखकाची विचार आहे, लेखकाची भाषा आहे. आणि म्हणून लेखकाच्या भाषेची प्रतिभा, ज्या प्रतिभेतून ही भाषा आली, ज्या प्रतिभेतून हा विचार आला, ती मला महत्वाची वाटते. हा विचारवंत अशा प्रकारचा कादंबरीकार आहे. आणि पहिलीच कादंबरी लिहिली म्हणजे मला कमाल वाटते. एक कादंबरी लिहिली तर लोक गाजवतात, लोक वाजवतात, पण हे वाजवणारा अस्सल नाना अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून या प्रतिभेचा निश्चित कौतुक केलं पाहिजे. दुसरे एक त्यांनी सूत्र दिलेलं आहे, खरा स्वर्ग पलंगावर असतो, असं त्याचं मत त्याला सांगत होतं. ही भाषा सुद्धा महत्वाची आहे. त्याचबरोबर 11:40 हे स्नेहाने विचारल्यावर विक्रमला स्वर्ग अवघा 4 बोटेर शिल्लक राहिला. ते दोघांचे संबंध खूप जवळ आलेले आहेत आणि लग्न एकीकडे ठरलेलं आहे, पण त्याची संबंध भूमिका आता एकरूप झाली, एकात्म झाली. किती एकरूप झालेली आहे आता हे बघा. विक्रमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हे जग खूप सुंदर आहे, त्याने अनेकदा ऐकले होते, पण जग खरंच सुंदर आहे हे तो आता मनाने अनुभवत होता. जे तिच्या स्पर्शानं, तिच्या बोलण्यानं अंतःकरणाला स्वर्ग सुखाचा आनंद होत होता. आणि म्हणून ती एकरूप झालेली प्रेमाची जोडी त्याला आनंद देते. स्वर्ग दुसरा कुठेच नाही, मला तो जाणवतो. अशा प्रकारचं शहाणपणाचं एक सूत्र दिलेलं आहे, ते लहान बहिणीने दिलेलं आहे. ताई, आपल्याला कोण आवडतं त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा आपण ज्याला आवडतो त्याच्याशी लग्न करणे ही चांगलं. आता ही हेमा म्हणजे लहान मुलगी आहे, तिच्या डोक्यात, तिच्या तोंडात हा सुविचार येणं शक्य नाही. हे अनुभवाचं शहाणपण आहे. हे अनुभवाचं शहाणपण लेखकामध्ये आहे आणि तिनं ते हेमाच्या तोंडून, हेमाच्या लिखाणातून उतरवलेलं आहे. पण हे भाषा नक्कीच महत्वाची आहे, सुविचार महत्वाचे आहे. मित्र हो, स्नेह आपल्या पहिल्याच भेटीत मेथी चपाती घेऊन येईल हे विक्रमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं, आश्चर्यकारक होतं. स्नेहाने चपातीचा एक तुकडा तोडला आणि त्याची मेथीची भाजी घेतली आणि विक्रमच्या तोंडी घातली. लग्न ठरलेली मुलगी आहे आणि ती आपल्या प्रियकराच्या तोंडात घरून डबा घेऊन आलेल्या चपातीचा आणि मेथीचा घास खाऊ घालते. हे चित्र जरा वेगळं वाटतं, पण प्रेमाला कुठलंही बंधन चालत नाही. तुझ्या घरच्यांनी मला मारलं तर काय करशील जानू? आता हे आमच्या सागळे म्हणल्याबरोबर जानू, हे सुंदर सगळे इतके शब्द आहेत, गोड बोलणारे. काय काय शब्द आहेत तर माझ्या मी लिहून आणलं होतं. काय काय तो सांगा तुम्ही सतत तोंडाने. जानू स्वीट हार्ट, त्याला अनुभव आहे पक्का. मित्र हो, ही एकरूपता पहा. जानू, आता तुझ्यापासून मला कोणी दूर करू शकत नाही, पण जरी यांनी काही केलं नाही तरी माझी शेवटची वेळ असेल तर आता जसा मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो आहे ना, तसं त्यावेळी दुःख तो करावंस मी आनंदाने जीव सोडली. एकमेकाच्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडण्याची तयारी या प्रेमी युगलांची आहे. म्हणजे मस्तानी आणि बाजीरावनंतर हे जोडपं दिसतं, अशा प्रकारची ही एकरूपता या ठिकाणी आहे. तुझ्या घरच्यांनी मला मारलं तर अशी शंका ती मनात निर्माण करते त्याच्या, कारण ती भावकी क्रूर असते. माणसातलं पशु तो वाईट असतं. सख्य जन्म दिलेल्या मुलीला मारणारे बाप अनेक आहेत, आपल्या भोवताली घडतात. साताऱ्याच्या संबंध रिक्षामध्ये मारलं, नाशिकला मारलं बापाने मुलीला, जाऊन मारतात. संबंध कुटुंबाच्या कुटुंबते प्रतिष्ठेच्या डोक्यात कल्पनेनं मारून टाकतात आणि मुलीचा जीव जातो. हे संबंध समाजातल्या स्त्रीच्या वेदनेला, स्त्रीच्या गुलामीला स्पर्श करणारा अशा प्रकारचं विचार आहे. आणि स्त्री ही मुक्त व्हावी, स्त्री ही स्वतंत्र व्हावी, स्त्री पुरुषाची समता निर्माण व्हावी या दृष्टीने केलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून ही कलाकृतीमध्ये हे विचार मांडलेला आहे. महापुरुषांनी महात्मा फुले, सावित्रीबाईंनी मांडला, गांधींनी स्त्री मुक्तीची कल्पना मांडली, आंबेडकरांनी मांडली. पण ती कल्पना कादंबरीच्या रूपानं, ललित कादंबरीच्या रूपानं हे मांडण्याचा प्रयत्न हे आपले फुले करत आहेत.
विक्रम, तू जरी मी सांगितलेल्या वेळेला सांगितल्या ठिकाणी मला घ्यायला आलास तर दुसऱ्या दिवशीचा उगवलेला सूर्य मी पाहणार नाही. तू आला नाहीस तर मी राहणार नाही, म्हणजे मी मरून जाईल. अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारची एकमेकाची एकात्मता त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आपला दुसरं एक विचार सूत्र मांडलेलं आहे, जेव्हा कोणीच आपल्याला मदत करणार नसतं तेव्हा आपलंच मन आपसुकच खंबीर होत जातं. हा प्रत्येकाचा अनुभव असतो. जेव्हा संबंध जगामध्ये कोणी मदत करत नाही त्यावेळेला आपलंच मन खंबीर होतं. हा अनुभूतीचा विचार मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. हा प्रेमाच्या पलीकडला जीवनविषयक असा निर्णय आणि जीवनविषयक विचार हा महत्त्वाचा वाटतो. ही कादंबरी खरोखरच व्यक्तिरेखाच्या जिवंतपणाच्या संदर्भात अनेक व्यक्तिरेखाचे नमुने आले. सरपंच आलेला आहे, त्यामध्ये काय आमदार आलेला आहे, पोलीस स्टेशन आलं आहे, खून आला, आत्महत्या आली आहे, सगळी संबंध नामर्द माणसं आहेत, अनेक स्त्रीविषयक प्रश्न आणि समाजातल्या जीवनातले ज्वलंत प्रश्नाला हात घालणारी ही कादंबरी आहे. इतका पशुत्वाला जवळचा जाणारा अशा प्रकारचं पशुत्व किती वाईट असतं, संस्कृतीच्या आड कसं लपतं आणि ते कसं व्यक्त होतं, हे नात्यामध्ये सुद्धा पशुत्व कसं असतं, क्रूरपणा नातं किती क्रूर होऊ शकतं याचा सुंदर अशा प्रकारचा आढावा आमच्या टुले यांनी या ठिकाणी घेतलाय. हा वैचारिक निबंध नाही, ललित भाषेमध्ये रम्य लिहिणं आणि कादंबरीच्या रूपानं लिहिणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून टुले यांच्या संबंध कौतुक करत असताना बरं ते फार वाहत जात नाही. विक्रम आणि स्नेहाला कुठे थांबायचं हे शिकवलंय. चुंबन आलिंगनापर्यंत त्यांनी लॉजवर घेऊन गेलेला आहे. ते दिवसभर रात्रभर ते प्रेम करतात, बोलतात, सगळं करतात आणि शेवट मात्र कादंबरीचा असा त्यांनी केलेला आहे. पलंगावरील बेडशीटचा पुरता चोळामेळा झाला होता. बेडशीटचा चोळामेळा झाला एवढं सूचक पद्धतीने मांडलंय. बटबटीत अशा प्रकारचं कुठलंही त्यांनी अश्लीलता त्या ठिकाणी मांडलेली नाही. एखाद्या शहरातल्या अत्यंत स्किल अशा प्रकारच्या लेखकानं सूचकपणे मांडावं, कवितेत जसं एखादं सूत्र मांडावं तसा या संबंध कादंबरीचा शेवट या प्रेमाच्या आनंदाने केलेला आहे. त्याच्यानंतर लग्न होणारच आहे, लग्नानंतर मुलं होणारच आहे आणि संबंध कादंबरी या संबंध समाजाच्या वाईट आणि विकृत अशा प्रकारच्या रूढी परंपराच्या संदर्भात प्रेम आणि स्वातंत्र्याला न्याय देणारी भूमिका ही कादंबरी विजयी होते. या कादंबरीमध्ये शोकात्मक केलेलं नाही, सैराटमध्ये शोकात्मक चित्र दाखवलेलं आहे. त्यामुळे समाजामध्ये निराशा पसरते, आपलं प्रेम सफल होणार नाही, आपल्याला ठार मारतील म्हणून कोणीच प्रेम करणार नाही, प्रेम केलं तर भीत करतील आणि म्हणून निर्भयपणे प्रेम करण्यासाठी, प्रेमवीरांना मुक्त अशा प्रकारची सवड देण्यासाठी, मुक्तपणे अशा प्रकारची परवानगी देण्यासाठी समाज व्यवस्था निर्माण व्हावी. समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नको, पुरुषाला जसं नको तसं स्त्रीला सुद्धा नको. विवाह हा दोघांचा विचार असला पाहिजे, तो ब्राह्मणाचा, काजीचा किंवा तिसऱ्या आईबापाचा विचार महत्त्वाचा नाही. त्या मुलीचा आणि मुलाचा विचार महत्त्वाचा असतो. त्याच्या स्वातंत्र्याला मूल्य आहे, स्वातंत्र्याला किंमत आहे, कारण ते प्रेम नैसर्गिक आहे, अस्सल आहे आणि प्रेमाला कोणाच्याही परवानगीची गरज नसते. आणि म्हणून कायद्याप्रमाणे प्रौढ अशा प्रकारच्या तरुण तरुणींना हे संबंध अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची कादंबरी लिहून त्यांनी न्याय दिलेला आहे. सर्व ही कादंबरी वाचून अनेक तरुण तरुणी प्रेम करणारे सगळे त्यांचं टोलेंचं अभिनंदन नक्की करतील, कारण त्यांची सोय करून दिली आहे. आता सुप्रीम कोर्टाचा एक नुकताच निर्णय आलाय, कदाचित 4-5 दिवस झाले असतील. त्याच्यामध्ये एक निर्णय झालेला आहे की विवाह झाल्या कोणत्याही जातीचा कोणताही तरुण तरुणीचा विवाह, प्रौढ संदर्भातला विवाह झाला तर त्याची 1 वर्ष सरकारतर्फे खाणं पिणं राहणं संरक्षण पूर्णपणे सरकारनं द्यायचं असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय. ते जरूर वाचा आणि पुढल्या कादंबरीमध्ये तो निर्णय घाला. म्हणजे तरुणाईची महाराष्ट्रातली तरुण पिढी सगळे तुम्हाला फोन करतील, पत्र पाठवतील आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, कारण त्यांच्या अंतःकरणातला मसीहा टुले असेल, भाला टुले असेल. भाला टुले यांना अभिनंदन करतो आणि आपल्याला नमस्कार करून अभिवादन करून माझं भाषण संपतो.